नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नॉलेज हब या यूट्यूब चॅनलवर। आपण किंवा एखादा व्यक्ती मार्केटमध्ये नवीन असतो, शेअर मार्केटमध्ये नवीनच गुंतवणूक चालू करणार असतो, तेव्हा आपण काय करतो, आपल्या मित्राचा किंवा आपल्या नातेवाईकांचा जे शेअर मार्केटमध्ये आधीपासूनच प्रॉफिट कमवत आहेत, नफा कमवत आहेत, त्यांच्याकडून आपण सल्ला घेतो। तेव्हा ते आपल्याला काय सल्ला देतात की तू इक्विटी शेअर बाय करण्यापासून सुरुवात कर, तू डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग किंवा इंट्राडेकडे वळू नकोस। आपण हा सल्ला घेतो, पण यानंतर आपला पुढचा प्रश्न काय असतो की इक्विटी शेअर तर बाय करायचा आहे, पण कुठल्या कंपनीचा शेअर बाय करू, कुठला शेअर बाय करू, किती प्राइसला बाय करू, हे सगळे प्रश्न आपल्या डोक्यात असतात। तर यावरच मी आज तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे। मी आज तुम्हाला 5 असे बेसिक पॉइंट्स सांगणार आहे जे तुम्ही कोणताही इक्विटी शेअर बाय करताना बघू शकता। नंबर 1, कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन। कंपनी कशी आहे, खूप लहान आहे, खूप मोठी आहे का मीडियम आहे? कंपनी जर खूप लहान असेल, कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन खूप लहान असेल, तर यात काय होईल, तुम्हाला प्रॉफिट तर फास्ट मिळतील, कमी वेळात मिळतील, पण यात रिस्क खूप जास्त आहे। आणि जर कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन खूप मोठं असेल, तर यात तुम्हाला प्रॉफिट हळूहळू मिळतील, लॉंग टर्ममध्ये मिळतील, तुम्हाला थोडं वेट करावं लागेल, पण यात तुमची रिस्क खूप कमी आहे। त्यामुळे कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। नंबर 2, कंपनीचे प्रॉफिट्स आणि सेल्स। कंपनीचे प्रॉफिट्स आणि सेल्स क्वार्टर टू क्वार्टर, इयर टू इयर वाढताना दिसतात, पॉझिटिव्ह दिसतात, तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की ही कंपनी इन फ्युचर चांगला परफॉर्म करेल। नंबर 3, कंपनीची डेट। कंपनीची डेट म्हणजे कंपनीने किती लोन घेतले। कंपनीवर खूप जास्त लोन असेल तर हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे। नंबर 4, कंपनीचं व्हॅल्युएशन। कंपनीचं व्हॅल्युएशन जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही एखादा शेअर बाय करता तर तो शेअर आत्ता तुम्ही हाय प्राइसला विकत घेताय, जास्त प्राइसला विकत घेताय का कमी प्राइसला विकत घेताय का योग्य प्राइसला विकत घेताय, हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही जर शेअर आत्ता हाय प्राइसला विकत घेतला, जास्त प्राइसला विकत घेतला, तर तुमचं प्रॉफिट मार्जिन कमी होतं, आणि तुम्ही तोच शेअर जर कमी प्राइसला विकत घेतला तर तुमचं प्रॉफिट मार्जिन वाढतं आणि तुम्हाला कमी वेळात प्रॉफिट होऊ शकतो। त्यामुळे व्हॅल्युएशन जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर हे व्हॅल्युएशन तुम्ही कसं जाणून घ्याल? तुम्ही कंपनीचा पीई रेशो, कंपनीच्या शेअरचा पीई रेशो, या कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करत आहे त्या सेक्टरच्या पीई रेशोशी कम्पेअर करून बघू शकता। यातून तुम्हाला कंपनीचं व्हॅल्युएशन कळू शकतं। नंबर 5, कंपनी कोणता बिझनेस करते। हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही जाणून घेतला पाहिजे। कारण कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करत आहे, कंपनी काय काम करत आहे, कंपनीचा बिझनेस कसा आहे, कंपनी काय प्रोडक्शन करते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण एखाद्या क्वार्टरमध्ये, एखाद्या इयरमध्ये कंपनीचे निगेटिव्ह प्रॉफिट्स यायला लागले किंवा लॉसेसमध्ये जायला लागली, तर तेव्हा तुम्हाला कंपनी काय बिझनेस करते हे माहिती असेल तर तुम्हाला हेही कळेल की कंपनी निगेटिव्ह काय आहे। हे होते काही 5 बेसिक पॉईंट। ह्याच्यापेक्षा पण वेगळे पॉईंट्स आहेत जे तुम्ही कोणताही इक्विटी शेअर बाय करताना बघू शकता, ज्यामुळे तुम्हाला एक शुअरिटी राहील की हा शेअर आपण आत्ता मी का बाय करत आहे। तुम्हाला आणखी पॉईंट्स जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।